तर नियमित शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयाचा निर्णय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे, महाडीबीटीच्या अनुदानाचा प्रश्न आहे, वाटं पाहणार नाहीत. शेतकरी भावांनो, सध्या राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवणं चालली. आता या योजनेचं नाव दिलंय कर्जमुक्ती, पण आता यामध्ये नेमके कोणते शेतकरी कर्जमुक्त व्हालेत आता हे तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल. कारण जे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत तेच फक्त कर्जमुक्त व्हालेत. बाकीच्या शेतकऱ्याला फक्त कर्जमाफी मिळाली आणि त्यामध्ये नियमित जे कर्ज भरणारे शेतकरी आहेत सर्वात मोठा अन्याय या शेतकऱ्यावर व्हायला आहे. कारण याला फक्त 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. आता यांनासुद्धा 2 लाख रुपये देण्याची मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी सुद्धा केली आणि काल त्यांनी आंदोलनसुद्धा केलं. त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत इशारा दिलेला आहे राज्य सरकारला. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा याच्यामध्ये उतरली आणि त्यांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 12 ठराव त्यांनी पारित केले आहेत. म्हणजे यापुढं त्यांचंही आंदोलन होऊ शकतं. आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की कर्जमाफी तसं पाहिलं तर ही सरसगट होणं गरजेचं होतं. कारण 2017ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, 2019च्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि आता या 2026च्या सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, असे सुद्धा बरेच शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा सुद्धा लाभ मिळणार नाही. मग हे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी राहणार का नाही? यायला पुन्हा बँका कर्ज देतात का? तर देणार नाहीत. कारण यायचे कर्ज हे NPAमध्ये गेलेले आहेत आणि हे शेतकरी असे आहेत की कर्जच भरू शकत नाहीत. मग त्यानं 2012ला कर्ज घेतलेलं आहे, कोणी 15ला घेतलेलं आहे, कोणी 14ला घेतलेलं आहे, काही तर कमेंट करून सांगतात 2005चं कर्ज आहे. मग मला सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्देश मूळ काय आहे की सगळे शेतकरी हे नियमित कर्ज भरणाऱ्यामध्ये आणायचे. मग आता जे सध्या नियमित कर्ज भरतात याला जर 2 लाख रुपये दिले तर बाकीचे जे समजा आता कर्जमाफी मिळणारे शेतकरी आहेत याला सुद्धा वाटू शकतं की आपण जर नियमित राहिलो तरी तेवढाच लाभ मिळाला आहे आणि थकीत राहिलो तरी तेवढाच मिळाला आहे. मग मला सांगा, मुख्यमंत्र्याचा जो उद्देश आहे तो जर सफल करायचा असेल तर या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळू शकतात. कसे मिळू शकतात ते सांगतो तुम्हाला. आता ज्या वेळेस या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला त्या शासन निर्णयामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आणि ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्याला फक्त 50,000 रुपये देण्यात आले होते. आणि त्यावेळेससुद्धा रविकांत तुपकर यांनी बुलढाण्याला आंदोलन केलं. त्यानंतर अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईला सुद्धा आंदोलन केलं आणि रोहित पवार यांनी पंढरपूरला आंदोलन केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा रास्ता रोको केला. आणि हे सगळे आंदोलनं झाल्याच्या नंतर मग या 2019च्या शेतकऱ्याला सुद्धा 50,000 ऐवजी 2 लाख रुपये देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला ना, हे माहिती आहे तुम्हाला. मग त्यामुळं आता हे अजित नवले किसान सभेचे त्यानं काल आंदोलन केले. त्याच्यानंतर आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आता त्यानं तर तसं याही अगोदर मागणी केलेली होती, त्यावेळेस ती फक्त 2019च्या शेतकऱ्याची मागणी मंजूर झाली. मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची मागणी आणखी काही मंजूर झालेली नाही आणि त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. मात्र हा सुद्धा निर्णय होणं गरजेचं आहे. जर असा निर्णय झाला तर तुम्हाला सांगतो, जे थकीत शेतकरी आहेत का ते सुद्धा कर्ज भरायला मागं पुढं पाहणार नाहीत. आणि जे जुने शेतकरी आहेत ज्याला 2017, 2019 आणि 2026च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही त्यांच्या बाबतीत सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. आणि जर त्याला आत्ता लाभ मिळाला तर ते मुख्य प्रवाहात येतील. म्हणजे जे मुख्यमंत्र्याचा उद्देश आहे की सगळे शेतकरी आपल्याला नियमितच्या प्रवाहामध्ये आणायचे आणि त्याचा तर उद्देश त्याच्या पुढचा आहे की शेतकरी कर्जबाजारीत राहायला नाही पाहिजे. कारण त्या समितीला त्याने सूचनाच अशा दिल्या होत्या की वारंवार शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यामध्ये कसं काय अडकतो याच्यावर अभ्यास करा. मात्र या समितीनं फक्त 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी द्यायचा निर्णय द्यायला काय माहीत. मग जे जुने खरे थकीत होते त्याचा सुद्धा यामध्ये समावेश करणं गरजेचं होतं, त्याला सुद्धा लाभ मिळणं गरजेचं होतं. म्हणून आता जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत
आणि जे थकीत शेतकरी आहेत की ज्यांना लाभच मिळालेला नाही त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये होणं गरजेचं आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री असलेला उद्देश सफल होऊ शकतो. आता यामध्ये अजित नवले यांनी काल आंदोलन केले, त्याच्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनासुद्धा यापुढं करील. मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनीसुद्धा या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्याची मागणी केली आणि याचसोबत त्यांनी पुन्हा 12 ठराव 2 दिवस चाललेले त्यांच्या राज्य कार्यकारिणीमध्ये पारित केले. आता म्हणजे पारित केले म्हणल्यावर त्या यापुढं आता आंदोलनामध्ये उतरण्याचा अंदाज आहे त्याचा. आता त्यामध्ये नेमके काय ठराव केले ते सुद्धा आपण बघू. आता यामध्ये त्याचे ठराव असे तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं. त्याच्यानंतर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. आता तसं पाहिलं तर शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारजवळ पैसे आहेत आणि हे जे काही थकीत शेतकरी आहेत याला कर्जमाफी द्यायला नाहीत. बरं ह्या गोष्टी शेतकऱ्याला कळत आहेत का नाही तुम्ही जरा कमेंट करून सांगित जा, म्हणजे लक्षात येतं की हे खरंच शेतकऱ्याच्या लक्षात आले किंवा शेतकरी पाहिलेत किंवा शेतकऱ्याला समजते. त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्गसुद्धा रद्द करण्यात यायला पाहिजे, कारण यामध्ये चांगल्या ओलिताखालच्या जमिनी चाललेल्या आहेत. त्याच्यात काही शेतकऱ्याचा संसारसुद्धा उद्ध्वस्त होतोय, कारण आता जमिनी मिळणं अवघड झाले. संसार उद्ध्वस्त झाल्यावर त्यांनीच त्या पैशाला काही खाता येत नाही, कारण जमीन अशी आहे की ती शेतकऱ्याला उपाशी मरू देत नाही. त्याच्यानंतरचा निर्णय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची रक्कम जी सध्या 2 लाख रुपये देण्यात येते आणि या योजनेसाठी आता मुदतवाढसुद्धा पुन्हा दिलेली आली आहे. त्यामुळे ही रक्कम 5 लाख रुपये करण्यात यावी. आणि महत्त्वाचं त्यानं आता दुसरे एक मुद्दे मांडलेले की कर्जमाफी योजनेत द्राक्ष, ग्रीन हाऊस, शेडनेट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे 10 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात यावे. आता एवढं तर 10 लाख रुपयाचं राज्य शासन करू शकत नाही, कारण राज्य शासनाला इतरही बाकीच्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. त्यामुळे 10 लाख रुपये एवढी मोठी मागणी हे होणंही शक्य नाही. मात्र त्यांनी या ठरावामध्ये ही मागणी केलेली आहे. अशा काही आणि इतर मिळून त्यांनी 12 ठराव या राज्य कार्यकारिणीमध्ये पारित केले, म्हणजे यापुढे त्याचं आंदोलन होईल. मग जर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरली, क्रांतिकारी संघटना यामध्ये उतरली आणि किसान सभेनं तर काल आंदोलन केले, जर असं सगळे मिळून जर ह्या गोष्टीसाठी राज्य सरकारसोबत झगडले तर नियमित शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयाचा निर्णय जसा 2019च्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये देण्याबाबतचा झाला आहे तसा होऊ शकतो. मात्र यासाठी तुम्ही तुमचा कोणताही पक्ष असेल, तुमचा कोणताही असू द्या, सगळे पक्ष विसरून जे आपल्या शेतकऱ्यांसाठी झगडतात, जे शेतकऱ्यांसाठी बोलतात त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस शेतकऱ्यांचे नुसते कर्जमाफीचेच प्रश्न नाहीत, शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा पीक विम्याचा प्रश्न आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचा महाडीबीटीच्या अनुदानाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगले भाव दिले तर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना या बारीक चुटूपुटू योजनांची शेतकरी वाट पाहणार नाहीत. जेवढी आता नमो शेतकरी योजनेची वाट पाहिलेत का तेवढी पाहणार नाहीत. त्यामुळे हे प्रयत्न होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता यावर तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला जर आपली माहिती आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान जय किसान.